नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. जसं की तुम्हाला माहीत आहे की गणितातील उपयुक्त अशा 20 घटकांची एक सिरीज आपल्या चॅनलवर आपण सुरू केलेली आहे. आणि हे 20 घटक जे आहेत ते टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या तिन्ही परीक्षांमधील अभ्यासक्रमावर आधारित आहे. हो, एकच अभ्यासक्रम आणि 3 मोठ्या परीक्षा. जर यांचे मागील वर्षांचे पेपर पाहिले तर यामध्ये असलेले प्रश्न हे सारखेच आहेत. तेच प्रश्न 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे या व्हिडिओज या तिन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. आणि या व्हिडिओची एक सेपरेट प्लेलिस्ट टी पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या नावाने चॅनलवर आहे. तिथे तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंतच्या व्हिडिओज क्रमाने पाहू शकता आणि गणित एकदम सोपं करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मसावी आणि लसावी या घटकावर आजपर्यंत कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कोणते प्रश्न प्रकार पुढच्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. आजच्या मसावी लसावी या व्हिडिओमध्ये कोणकोणते प्रश्न प्रकार आपण पाहणार आहोत, पाहूयात त्यांची एक झलक. या प्रकारचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. मसावी लसावीची संपूर्ण तयारी आपली या प्रश्नांमधून होऊन जाणार आहे. सोप्यापासून सुरुवात करून शेवटी अगदी कठीण प्रश्नांपर्यंत जाऊन पोहोचणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओज आणि यापुढील व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट देखील नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. मसावी लसावी या घटकावर टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. 12 व 18चा लसावी किती? अगदी सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करतोय. सुरुवातीला थोडं डिटेल सांगणार आहे म्हणजे आपल्याला प्रोसेस लक्षात येईल. नंतर मात्र आपण ट्रिक्स वापरून डायरेक्ट सोडवणार आहोत. इथे 12 आणि 18ला आपण भाग देणार आहोत. 12 आणि 18 दोघांना भाग जाणारी संख्या 2. बेसक 12 92 18. 6 आणि 9ला भाग जाणारी संख्या आहे 3. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 होतात. आता या दोघांनाही भाग जाणारी संख्या शिल्लक नाही म्हणून मी इथे डबल लाईन ओढली. हे वरचे जे आहेत हे आहे त्यांचे सामायिक विभाजक आणि यांचा गुणाकार म्हणजेच असतो त्या दोन संख्यांचा 3 संख्यांचा मसावी. इथे 2 असतील 3 4 5 कितीही संख्या येऊ द्या, सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो मसावी. आता राहिलेल्यांना भाग देऊया. दोघांना भाग जात नाही, एकेकाला देऊया. बे के बे हे 3 असेच. या 3ला देऊया. हा एक असाच आणि 3 एके 3. हे वरचे आहेत सामायिक अवयव, खालचे आहेत असामायिक अवयव आणि या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच असतो त्यांचा लसावी. मग आता पाहूया इथं मसावी किती येईल. बेत्रिक 6. 6 हा येणार आहे मसावी आणि लसावी किती येणार आहे. बेत्रिक 6 दुने 12 त्रिक 36. लसावी येणार आहे 36, की जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा त्यांचा लसावी असणार आहे. आता थोडक्यात हे जर समजून घेतलं तर हे प्रश्न तोंडी सोडवता येणार आहेत. मसावी म्हणजेच काय असतो तर त्या दिलेल्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी सामायिक संख्या असते. 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18, म्हणजे मसावीने दिलेल्या संख्यांना भाग जातोच. लसावी म्हणजे काय असतो तर त्या दोन संख्यांच्या पाड्यातील लहानात लहान संख्या असते. 12 त्रिक 36 आणि 18 दुने 36 त्या संख्येच्या पाढ्यात असणारी संख्या असते. आणि मसावी काय असतो, अशी संख्या जिच्या पाड्यात येणाऱ्या या दोन्ही संख्या असतात पण ही मोठ्यात मोठी संख्या असते, म्हणजेच त्या दोन्ही संख्यांचा मोठ्यात मोठा विभाजक असतो. इथे 12 आणि 18चा लसावी म्हणजे 12 आणि 18च्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या ती आहे 36. पण ही अवयव पद्धत का सांगितली, जेव्हा संख्या मोठे येतील तेव्हा आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. 10 20 आणि 30चा लसावी किती हे विचारलेला आहे. लसावी म्हणजेच या तिघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. सगळ्यात मोठी संख्या पकडायची अशा वेळी 30. 10च्या पाड्यात येते पण 20च्या येत नाही. 30ची दुप्पट 60. 30च्याही पाड्यात येते, 20च्याही येते आणि 10च्याही येते, म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 60 हेच असणार आहे. तरी पण मी हे अवयव पाडून तुम्हाला सोडून दाखवतो. का तर 3 संख्या असताना लसावी कसा शोधायचा हे आपल्या पटकन लक्षात येईल. 10 20 आणि 30 या तिघांनाही भाग द्यायचा आहे आपल्याला. तर यांना भाग देताना आता मी डायरेक्ट मोठ्या संख्येने देणार आहे. 10 ने 10 एके 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30. आता तिघांना भाग जाईल अशी संख्या नाही
म्हणजेच यांचा जो मसावी आहे तो मसावी असणार आहे 10 आणि लसावी काढण्यासाठी काय करतो आपण, हे 10 आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार करत असतो. 10 दुने 20 आणि 20 त्रिक 60, म्हणजेच यांचा जो लसावी आहे तो येणार आहे 60. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 6, 8, 24, 30 आणि 60 यांचा मसावी किती विचारलेला आहे. 6, 8, 24, 30 आणि 60 यांचा मसावी काढायचा आहे. तर पहिली गोष्ट, या सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती. 2 ने भाग जातो, लहान संख्येपासून सुरुवात करायची आहे. बेत्रिक 6, बेचोक 8, बे 12 24, बे 15 30 आणि बे 30 60. आता या सगळ्या संख्यांना भाग जाईल अशी सामायिक संख्या आहे का. 3 आणि 4 आले म्हणजे नाही, म्हणजेच इथे डबल लाईन आली. यांच्यामध्ये सामायिक असणारा विभाजक एकमेव आहे तो म्हणजे 2 आणि तोच असणार आहे त्यांचा मसावी. मसावी म्हणजेच काय असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. मसावी आला 2, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 48 आणि 72चा मसावी किती विचारले. आता मसावी म्हणजे 48 आणि 72ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. पर्यायावरून सुद्धा आपण झटपट काढू शकतो. 24 जर घेतली तर 24 दुने 48 होतात आणि 24 त्रिक 72 होतात, म्हणजे 24 येऊ शकतो. 22 ने काही 48ला भाग जात नाही. 26 ने देखील 48ला भाग जात नाही. 28 ने देखील 48ला भाग जात नाही, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा, दिलेल्या दोन्ही संख्यांना त्यांच्या मसावीने भाग जातोच, कारण त्या दोघींमधला तो सगळ्यात मोठा सामायिक विभाजक असतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 16 व 18चा लसावी किती. 16 आणि 18 या दोघांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजेच या दोघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. आता आपल्याला प्रोसेस लक्षात आलेली आहे. आता आपण डायरेक्ट सोडवायला चालू करणार आहोत. आता 16 आणि 18च्या पाड्यात असणारी ती संख्या आहे लसावी, म्हणजेच यामध्ये अशी संख्या जिला 16 आणि 18ने भाग जातो, म्हणजेच ती 16 आणि 18च्या पाड्यात असणार आहे. इथे पहा, 144ला 16 9 144 आणि 18 8 144 याने भाग जातो, पण ही लहानात लहान आहे की नाही हे अजून माहीत नाही आपल्याला. 120ला काही 16ने भाग जात नाही, म्हणजे याचा विषय संपला. 136ला देखील 16ने भाग जात नाही, याचाही विषय संपला. 140ला देखील 16ने भाग जात नाही, त्याचाही संपला. म्हणजे 144 हेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 16 आणि 18चा लसावी म्हणजे 16 आणि 18च्या पाड्यात असणारी लहानात लहान सामायिक संख्या, कॉमन संख्या. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 96 60 व 72 यांचा मसावी किती विचारलेला आहे. 96 60 आणि 72 यांचा मसावी. मसावी म्हणजे या तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी कॉमन संख्या, सामायिक संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहा, इथे 8 ने भाग जातो का, तर 8 ने 96 भाग जातो, 12 8 96 होतात, पण 60ला मात्र 8 ने भाग जात नाही, म्हणजे याचा विषय संपला. तिघांनाही भाग गेला पाहिजे. 10 ने फक्त 60ला जातो, या दोघांना जात नाही, म्हणजे हा पण गेले. 12 ने काय होतं पहा, 12 8 96, 12 पंचे 60 आणि 12 सक 72, तिघांनाही भाग जातो, म्हणजे येऊ शकतं. 15 ने 96ला जात नाही, म्हणजे 15चा विषय संपला. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 12 हा तिघांचा मसावी आहे, म्हणजेच तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 0.57 आणि 9.5 यांचा मसावी आणि लसावी काढा हे विचारलेलं आहे. हे 0.57 ही एक संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे 9.5. आता यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. प्रत्यक्ष प्रोसेसनी जर काढायचं असतं तर यामध्ये काय केलं असतं, यांना पूर्णांक करून घेतले असते. इथे दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून इथे पण 2 करून घेतले, 0 देऊन. यांना केले असते आपण 57 आणि यांना केले असते आपण 950. आणि नंतर या दोघांचा मसावी आणि लसावी उभ्या पद्धतीने काढला असता. मसावी लसावी आल्यानंतर 2-2नी पॉईंट मागे सरकवले असते. पण इथे बाय लॉजिक सोडवता येते का हे पाहूया जरा आता आपण. इथे पहा, 0.57 आणि 9.5 यांचा मसावी जो आहे तो नक्कीच 0.57 पेक्षा लहान किंवा 0.57 एवढा असणार आहे. मसावी हा दिलेल्या संख्यांपैकी एका संख्ये एवढा किंवा त्या संख्यांपेक्षा लहान असू शकतो. मग इथे पहा, इथे हा मसावी 2.85 दिसतोय. मसावी 0.57 पेक्षा मोठा येऊ शकत नाही, हा पर्याय कट झाला. 0.5 5च्या पाड्यामध्ये 57 येतच नाहीत,
मसावीने त्या संख्यांना भाग जात असतो, म्हणून हा सुद्धा संपला. आता इथे राहिले दोन पर्याय 0.19 आणि 0.19 हे दोन येऊ शकतात. आता आपण लसावीकडे लक्ष देऊया. लसावी म्हणजे अशी संख्या असते दिलेल्या संख्यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या. म्हणजेच ती दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्ये एवढी असू शकते किंवा त्या संख्येपेक्षा मोठी असू शकते, पण त्या दोन्ही संख्यांपेक्षा लहान असू शकत नाही. इथं दुसऱ्या पर्यायात इथं जर लसावी पाहिला तर तो आहे 0.019 की जो याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे. लसावी कधीही संख्यांपेक्षा लहान येऊ शकत नाही, कारण तो त्यांच्या पाड्यातील संख्या असतो. म्हणजेच इथं लसावी जो आहे तो 28.5 येणार आहे. याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639, 712 आणि 1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10, 9 आणि 8 बाकी उरते. तर बाकी उरते म्हणजेच या संख्यांना निशेष भाग जात नाही. मग कोणत्या संख्येला निशेष भाग गेला असता? तर ही जी बाकी आहे ही यामधून घालून टाकली आपण तर जी संख्या राहील त्या संख्येला निशेष भाग गेला असता. 639 मधून 10 गेल्यावर राहतात 629, त्यानंतर 712 मधून 9 गेल्यानंतर राहतात 703 आणि 1525 मधून 8 गेल्यानंतर राहतात 1517. आता या तीन संख्या मिळाल्या आपल्याला की ज्यांना या संख्यांपैकी एका संख्येने निशेष भाग जाणार आहे. की भाग दिला असता ही बाकी राहते, पण ती बाकी आपण त्यातून काढून टाकलेली आहे. म्हणजे या संख्यांना या संख्यांनी निशेष भाग जाणार आहे. आता या संख्यांना कोणत्या संख्यांनी भाग जातो हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी आपण उपयोग करणार आहोत तो पुन्हा एकदा पर्याय कट पद्धतीचा. याच्या एकक स्थानी 5 आहेत, म्हणजेच या 35ने यातल्या कोणत्याही संख्येला भाग जाऊ शकत नाही, कारण यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे होते. याच्या एकक स्थानी 6 आहेत, म्हणजे समसंख्या आहे आणि समसंख्येनी या विषम संख्यांना कोणालाही भाग जाऊ शकणार नाही. याचाही विषय कट झाला. 37ने यांना भाग जाऊ शकतो, विषम संख्या आहे. आणि चौथा जो पर्याय आहे त्यात एकक स्थानी 8 आहेत. 8 आहेत म्हणजे ती समसंख्या आहे आणि त्या समसंख्येने या कोणत्याही विषम संख्येला भाग जाणार नाही. हा पण पर्याय कट झाला. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 37 ही अशी संख्या असणार आहे जिने या तिन्ही संख्यांना निशेष भाग जाणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 120, 300 आणि 105 यांचा मसावी काढा विचारलेला आहे. यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी सामायिक संख्या. पर्यायांमध्ये एक तिन्हीपैकी एकही नाही असा पर्याय आहे, त्यामुळे आपण यांचा जो मसावी आहे तो काढूनच पाहूया. 120, 300 आणि 105 तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आहे 5. 5ने भाग दिल्यानंतर इथे होतील 5 दुने 10 आणि 5 चौक 20. इथे होणार आहेत 5 30, 5 0 0, 5 दुने 10, 5 1 5. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आता आहे 3. 3 8 24, 3 2 6, 3 0 0, 3 7 21. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या आता नाही, म्हणजेच इथं डबल लाईन देणार आहे मी. हे आहे त्यांचे सामायिक अवयव आणि सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच असतो मसावी. 5 त्रिक होणार आहेत 15. 15 हा त्यांचा मसावी असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 22 व 27चा मसावी किती? आता 22 आणि हे आहेत 27 यांचा मसावी विचारलाय आपल्याला. तर यांचा मसावी काढत असताना पहा, या दोघांनाही भाग जाईल अशी सामायिक कोणतीही संख्या नाही. का नाहीये? तर 22 आणि 27 या सहमूळ संख्या आहेत, त्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे आणि ज्या सहमूळ संख्या असतात त्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो, जे आहे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. जर लसावी विचारला असता तर एक लक्षात असू द्या, ज्या सहमूळ संख्या आहेत ज्यांच्यामध्ये कोणताही सामायिक विभाजक नाही त्यांचा लसावी म्हणजे त्या संख्यांचा गुणाकार असतो आणि त्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 41 व 42 यांचा लसावी किती विचारले? 41 आणि 42चा काढायचा आहे लसावी. पुन्हा एकदा काय, 41 आणि 42 या आहेत सहमूळ संख्या. क्रमाने येणाऱ्या संख्या या नेहमी सहमूळ संख्याच असतात. दोघांचा सामायिक विभाजक फक्त 1 आहे, म्हणजे यांचा मसावी जो आहे तो 1 असणार आहे. आपल्याला विचारलेला आहे लसावी आणि आत्ता सांगितलं तसं सहमूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो. 41 गुणिले 42 केल्यानंतर येतात 1722, जो की आहे पर्याय क्रमांक 3.
हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 1722 हा असणार आहे त्यांचा लसावी. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 509, 412, 509 यांचा मसावी किती विचारलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अपूर्णांकांचा जेव्हा मसावी काढायचा असतो, अपूर्णांकांचा जेव्हा काढायचा असतो मसावी, तेव्हा काय काढायचं आहे, अंशांचा मसावी काढायचा आहे आणि छेदांचा लसावी काढायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला हे जे अपूर्णांक दिलेले आहेत यांच्या अंशांचा मसावी काढावा लागेल आणि छेदांचा लसावी काढावा लागणार आहे आणि मग येणार आहे आपल्याला या अपूर्णांकांचा मसावी. चला अंशांचा मसावी काढूया. 5, 4, 5. तर 5, 4, 5 ह्या सगळ्या सहमूळ संख्या आहेत, त्या सगळ्यांना भाग जाणारी सामायिक संख्या एकच आहे, म्हणजे त्यांचा मसावी असणार आहे 1. आणि छेदांचा लसावी 9, 12, 9. तर 9, 12, 9 यांच्या पाड्यामध्ये येणारी सामायिक संख्या 9, 12 याला भाग देऊया. 3 त्रिक 9, 3 चौक 12. त्यानंतर खाली काय, आता यांना दोघांनाही भाग जाईल अशी संख्या नाहीच आहे, म्हणजे 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36 हा असणार आहे त्यांचा लसावी. 9, 12, 9चा पहा, 9 चौक 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36. 36 ही लहानात लहान अशी संख्या आहे जी 9, 12, 9च्या पाड्यात येते. म्हणजेच या अपूर्णांकांचा मसावी असणार आहे 1/36, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 150 व 350 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे हे विचारले. म्हणजेच 150 आणि 350चा आपल्याला मसावी आणि लसावी दोन्ही काढावं लागणार आहे. इथे कामाला येते ती अवयव पद्धत. जेव्हा मोठ्या संख्या असतात तेव्हा यांना आता डायरेक्ट मोठ्या संख्येने भाग देऊ. 10नेच देतो. 10, 15 आणि इथे होणार आहे 10, 35, 350. परत भाग जाणार आहे 5ने. 5 त्रिक 15, 5 7 35. 3 आणि 7ला काही कशानेही भाग जात नाही, म्हणजेच हे आले सामायिक अवयव आणि या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच असतो मसावी. तो येणार आहे 10, 5 50. आता काढायचं आहे लसावी. 3 आणि 7ला काही कशाने भाग जात नाही, म्हणजेच हे 7 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 10 हा येणार आहे त्यांचा लसावी. मग तो लसावी जो आहे तो किती येणार आहे, त्यांचा जर गुणाकार केला 10 5 50 त्रिक 150, 7 15 7 105 आणि त्यावर एक 0. लसावी आला 1050. आपल्याला विचारले लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे, म्हणजे हे 1050 जे आहेत हे या 50च्या किती पट आहेत हे आपल्याला विचारले. हे 0 0 गेले, 5ने भाग दिला, 5 2 10, 5 1 5, म्हणजे किती 21 पट आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. क्रमागत 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या हे विचारले. एक लक्षात घ्या, जेव्हा कधी क्रमागत 2 समसंख्या असतात तेव्हा त्यांचा मसावी जो आहे तो मसावी नेहमी 2 असतो आणि त्यांचा लसावी काय असतो, तर त्यांचा लसावी नेहमी असतो त्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. त्यांचा लसावी येतो गुणाकार भागिले 2. इथे आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे लसावी दिलाय. लसावी आहे 312 बरोबर त्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 होणार आहेत. म्हणजेच त्या संख्यांचा गुणाकार हे 2 इकडे जाऊन गुणिले होतील. 312 दुने होणार आहेत 624. म्हणजेच त्या संख्यांचा जो गुणाकार आहे तो येणार आहे 624. आता आपल्याला 2 क्रमागत समसंख्या अशा शोधायच्यात की ज्यांचा गुणाकार 624 येतो. मग 624च्या अलीकडे असणारी पूर्ण वर्ग संख्या तो म्हणजे 576 की जो 24चा वर्ग आहे. म्हणजेच त्या संख्या असणार आहेत 24 आणि 26. 24 आणि 26चा गुणाकार जर केला तर तो येतोय 624. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे त्या 2 संख्या असणार आहेत 24 व 26, पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. एका संख्येला 3ने 5ने व 7ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती हे आपल्याला विचारले. पाहता अशी लहानात लहान संख्या काढण्यासाठी लहानात लहान म्हणजेच लसावी काढायचा आहे. 3, 5 आणि 7च्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या आधी आपल्याला शोधावी लागेल. 3, 5 आणि 7च्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला. तर हे तिन्ही ज्या आहेत या सहमूळ संख्या आहेत, त्यामुळे यांचा जो लसावी आहे यांचा लसावी म्हणजेच यांचा गुणाकार असणार आहे. 3 5 15 7 105. लसावी आला 105. म्हणजेच 3, 5, 7 यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या 105 आहे. पण काय म्हटले,
ती संख्या अशी आहे की तिला भागल्यानंतर दरवेळेस बाकी 2 उरते, म्हणजे ती संख्या याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे, म्हणजेच ती संख्या असणार आहे 107, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. अपूर्णांकांचा लसावी किती? 2/5, 3/10 आणि 4/15. आता जस्ट झाला प्रश्न, त्याचाच रिपीट क्वेश्चन आहे. याचं उत्तर आलं होतं आपलं पर्याय क्रमांक 3 12/5. लसावी काढताना अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी करायचा असतो. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 144 आणि 300 ते 400 दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती हे विचारलेलं आहे. 5 संख्या आहेत 144 आणि दुसरी जी संख्या आहे ती आहे 300 आणि 400च्या मध्ये असणारी संख्या, आणि या दोन्ही संख्यांचा मसावी आहे 72. संख्यांचा मसावी 72 आहे. मसावी म्हणजेच त्या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 72 आहे. 72 दुने 144. आता 72च्या पटीत असणारी आणि 300 आणि 400च्या दरम्यान असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 7 × 28 280 होतील. 7 × 5 35. 7 × 5 35 म्हणजे 350 आणि 2×5 10 म्हणजे 360. ही एक संख्या अशी आहे की जिला 72 ने भाग जातो आणि ती 300 आणि 400च्या दरम्यान आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 360. लक्षात ठेवा, ज्या संख्या आहेत त्यांना त्यांच्या मसावीने भाग जातोच, कारण तो त्यांचा सगळ्यात मोठा विभाजक असतो. केवळ एवढं बेसिक वापरून आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे, त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या किती? स्कॉलरशिपला, अगदी 5वी स्कॉलरशिपला सुद्धा यासारखे प्रश्न येतात. असा प्रश्न आहे आणि आपल्याला माहित आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असतो मसावी गुणिले लसावी. इथे आपल्याला काय दिलेलं आहे? इथे आपल्याला दिलेला आहे लसावी 192 दिलेला आहे, त्यानंतर मसावी 16 दिलेला आहे आणि त्या दोन संख्यांमधली एक संख्या 64 आहे असं सांगितलंय आणि दुसरी संख्या काय आहे ती काढायची आहे. हे लक्षात असू द्या, दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्या संख्यांचा मसावी गुणिले लसावी असतो. याच्यावर आधारित प्रत्येक परीक्षेत हमखास एक प्रश्न येतोच. हे 64 इकडे x ला गुणिले आहेत, हे तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. हे भागिले झाल्यानंतर होतील इथे 64 त्रिक 192 आणि 16 त्रिक होतात 48, म्हणजेच ती दुसरी जी संख्या आहे ती असणार आहे 48, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे सांगितलेली बेसिक गोष्ट आहे की त्यांचं प्रमाण जे आहे ते 3:4 असं आहे. आता इथे मात्र आपण पर्यायावरून जाऊ शकतो. इथे 5 6 आणि 38, 6 आणि हे 38 हे काही 3:4 प्रमाणामध्ये येत नाहीत. दुसरं आहे 2 आणि 14, तर बे के बे आणि बे साती 14 होतात, हे पण 3:4 प्रमाण होत नाही. 12 आणि 16, 12 आणि 16 मध्ये काय होतं 12 आणि 16, तर 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 म्हणजे 12 आणि 16 हे होतंय. म्हणजे त्या दोन संख्या 12 आणि 16 असणार आहेत. पण त्यांचा लसावी 48 येतो का? तर 12 चौक 48 आणि 16 त्रिक 48 म्हणजे या दोन्ही संख्यांच्या पाड्यात असणारी ती लहानात लहान संख्या आहे, म्हणजेच याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. त्या संख्या 12 आणि 16 3:4 प्रमाणात असणाऱ्या आणि त्यांचा लसावी देखील येतोय 48. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. मसावी गुणिले लसावी 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. 105 इकडे गुणिले आहे, तिकडे जाऊन होणार आहेत भागिले. इथं 15 1 15, 15 7 105, 7 ने 7 सकून 42, 7 0 0. x ची किंमत आली 60, म्हणजेच ती दुसरी संख्या जी आहे ती असणार आहे 60. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहेत. 12 आणि 336 आहेत. त्यापैकी एक अंक नाही संख्या पाहिजे 84 असल्यास दुसरा अंक कोणता हे विचारलेलं आहे. तुम्हाला सोडवायचं असेल व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा आणि परत आन्सर चेक करा. इथे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच असतो मसावी गुणिले लसावी. 84 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन होणार आहेत भागिले.
आणि इथे होतील 12 एके 12, 12 साते 84, 7ने भाग दिला तर 7 चोक 28 आणि 7 आठी 56, म्हणजेच एक्सची किंमत आलेली आहे 48. म्हणजेच दुसरी जी संख्या आहे ती असणार आहे 48, पर्याय क्रमांक 2. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. 12, 15, 18 व 27 या 4 अंकांनी नाही संख्यांनी भाग जाणारी मोठी 4 अंकी संख्या कोणती? तर हा जर सोडवायचा असेल तर काय करावं लागेल? 12, 15, 18, 27 यांचा काढावा लागेल लसावी. 12, 15, 18 आणि 27 यांचा लसावी काढावा लागेल. तो 4 अंकी संख्या आला तर ठीक, नाहीतर मग त्याची पट करत जावी लागेल आणि 4 अंकी संख्या मिळवावी लागेल. थोडं जर पर्यायांकडे पाहिलं तर लॉजिक लावता येईल असं मला वाटतंय, कारण या 4 संख्यांनी भाग जाणारी संख्या यातून शोधायची. म्हणजे या 4ही संख्यांनी पर्यायातल्या कोणत्या संख्येला भाग जातो हेच आपल्याला तपासायचं आहे. इथे पहा आहेत एकक स्थानी 7. मग एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्येला 12ने तर भाग जाऊ शकत नाही, म्हणजे हा पर्याय कट झाला, कारण ती संख्या विषम आहे आणि ही सम आहे. इथे एकक स्थानी 1 आहे, पण तिला सुद्धा 12ने भाग जाऊ शकत नाही, कारण ती विषम संख्या आहे. पुढे आहे 9655. एकक स्थानी 5 आहे, 15ने गेला असेल भाग, पण 12ने किंवा 18ने तिला भाग जाऊ शकत नाही, म्हणजे तोही पर्याय कट झाला. शेवटचा पर्याय आहे 9720. तर 9720ला या 12, 15, 18 आणि 27 सगळ्यांनी भाग जाऊ शकतो, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 9720. पर्याय कट पद्धत वापरून बरेचसे प्रश्न खूप लवकर सुटतात, खूप जास्त कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 60 आणि दुसरी संख्या यांचा मसावी 12 आणि लसावी 240 आहे, तर दुसरी संख्या कोणती? पुन्हा एकदा सोपा प्रश्न. संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. हे 60 इकडे गुणिले तिकडे जाऊन होणार आहेत भागिले. 60 एके 60 आणि 60 चोक 240, 12 चोक होणार आहेत 48, म्हणजे एक्सची किंमत आली 48. दुसरी संख्या असणार आहे 48, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद, 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? टोलचं अनेकवचन टोले आहे, टोले नसतं, टोलचं अनेकवचन टोलच असतं. तर 9, 15, 18 हे किती वेळा एकत्र येतील? म्हणजेच या तिन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये कॉमन असणारी संख्या शोधायची आहे. म्हणजेच 9, 15 आणि 18 यांचा शोधायचा आहे आपल्याला लसावी. यांचा लसावी शोधताना काय होणार? भाग देऊया. इथे भाग जाईल 3ने. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सक 18. तिघांना भाग जाईल अशी संख्या नाही, म्हणजेच हा वरचा जो आहे हा आहे त्यांचा मसावी. तर दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे का? आहे. तर 3ने भाग जाईल. 3 एके 3 हे 5 असेच आणि 3 दुने 6. आता काही दोघांना भाग जाईल अशी पण संख्या शिल्लक नाही, म्हणजेच या संख्यांचा लसावी जो आहे तो आला 3 त्रिक 9, 9 5 45, 45 दुने 90. 90 काय आले? सेकंद. 90 सेकंद आले, म्हणजेच काय होणार आहे? दर 90 सेकंदांनी त्या तिन्ही घंटा सोबत वाजणार आहे. आपल्याला विचारले एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? तर आता एका तासाची मिनिटं असतात 60 मिनिटे. 60 मिनिटांचे आपल्याला करावे लागतील सेकंद, कारण आपल्याला इथं सेकंदांनी भागायचे. 60 मिनिटांचे सेकंद होतात 3600. त्याला आपण भागणार आहोत 90ने, कारण दर 90 सेकंदांनी टोल होणार आहेत. 00 गेले, राहिले 9 चोक 36, 900. म्हणजेच एका तासात त्या घंटा 40 वेळा सोबत टोल देतील, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. 96, 528, 21, 60, 35, 20 चा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी किती हे विचारले, तो काढावाच लागेल आपल्याला. 96, 528, 21, 60 आणि आहेत 35, 20. 35, 20 यांचा काढायचा आहे आपल्याला मसावी. तर या सगळ्यांना भाग जाणारी सामायिक संख्या आधी पाहावी लागेल. 2ने सगळ्यांनाच जातोय. 2 चोक 8, 2 8 16, 2 दुने 4, 2 सक 12, 2 चोक 8, 2 एके 2, 2 0 0, 2 8 16, 2 0 0, 2 एके 2, 2 7 14, 2 सक 12 आणि 2 0 0. आता पुन्हा यांना काय आहे? 2नेच भाग जाणार आहे. परत 2ने भाग देऊया.
बे 2 4 बे चौक 8 बे के बे बे त्रिक 6 बे 2 4 बे पंचे 10 बे चौक 8 बे 0 0 बे 8 16 बे 8 16 बे 0 0 यांना परत 2 ने भाग जाणार आहे. इथे होतील बे 12 24 बेसक 12 बेसक 12 इथे बे 2 4 बेसक 14 बे 0 0 बे चौक 8 बे चौक 8 बे 0 0. आता परत या सगळ्यांना परत 2 ने भाग जाणार आहे. इथे होणार आहे बेसक 12 बेत्रिक 6 बेत्रिक 6 इथे बे एके बे बेत्रिक 6 आणि बे पंचे 10 आणि इथे होतील बे 2 4 बे 2 4 बे 0 0. आता इथे पहा काय होते जातोय का आता सगळ्यांना भाग जाईल असा 33 आता विषम आलेली आहे आणि तिथे 220 आले 2 2 4 त्याला 3 ने जाणार नाही त्या बाकीच्यांना 3 ने जाईल पण ते एकील नाही जात म्हणजे इथं आपले सामायिक विभाजक संपलेले आहेत. इथून वरच्यांचा गुणाकार म्हणजे असणार आहे मसावी कारण हे आहेत सामायिक अवयव या सगळ्या संख्यांचे. बे 2 4 4 2 8 आणि 8 2 16 16 हा असणार आहे या संख्यांचा मसावी जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. दोन संख्यांचा मसावी 24 आणि लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 72 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज काय. पुन्हा एकदा त्याच्यावर आधारित दोन संख्यांचा गुणाकार एक संख्या 72 दुसरी x आणि मसावी 24 गुणिले लसावी 144 दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी 72 गुणिले आहे तिकडे जाऊन होणार आहेत भागिले 24 एके 24 24 त्रिक 72 3 न्याला भागले तर 3 चौक 12 3 8 24 48 म्हणजे ती संख्या आली 48. आपल्याला विचारले त्या दोन संख्यांची बेरीज विचारलेली आहे म्हणजेच 72 अधिक 48 विचारलेले आहेत. हे होतात 120 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. दोन संख्या 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे तर x बरोबर किती विचारले. प्रकार तोच आहे फक्त थोडा फिरवून प्रश्न विचारलाय. दोन संख्या 4x गुणिले 6x दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी 16 गुणिले 96. आता इथे पहा काय होणार आहे 4 गुणिले 6 होतील 24 आणि x गुणिले x म्हणजे होणार आहे तो x स्क्वेअर बरोबर हे आहेत 16 गुणिले 96. आता हे 24 इकडे गुणिले होते ते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत 24 एके 24 24 चौक 96 म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आला 16 चौक 64 म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 8. x मिळाला 8 दोन्हींचं वर्गमूळ घेतलं तर त्या संख्या आपल्याला विचारले xच विचारलंय संख्या पण नाही विचारल्या x ची किंमत 8 आली जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3/4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती. वापरायचं सूत्र तेच आहे फक्त थोडा फिरवलंय त्याला परत अजून 3/4 या प्रमाणात संख्या आहेत जर समान पट आपण x मानली तर त्या संख्या होणार आहेत 3x आणि 4x. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर असतो मसावी गुणिले लसावी म्हणजे 6 गुणिले 72 4 त्रिक 12 x चा वर्ग बरोबर असणार आहे 6 गुणिले 72. हे 12 इकडे गुणिले होते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत 12 एके 12 12 72 म्हणजेच x वर्ग बरोबर आला 36 म्हणजेच x ची किंमत आली 6. x ची किंमत 6 आली. विचारले आपल्याला लहान संख्या कोणती तर लहान संख्या कोणती आहे 3x आहे मग 6 गुणिले 3 म्हणजेच लहान संख्या येणार आहे 18 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. एका पेटीत आंब्यांचे 15 25 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील. कमीत कमी विचारले म्हणजे लसावी काढायचा आहे 15 25 आणि 30 यांचा आपल्याला काढावं लागेल सुरुवातीला लसावी त्यानंतर पाहू पुढे काय करायचं. 5 त्रिक 15 5 5 25 5 6 30 तिघांना भाग जाईल अशी संख्या शिल्लक नाही. 5 हा त्यांचा मसावी आला. दोघांना भाग जाईल अशी संख्या 3 आहे 3 एके 3 हे 5 असेच 3 2 6 तर दोघांना जाईल अशी देखील संख्या नाही तर त्या संख्यांचा लसावी जो आहे तो असणार आहे 5 त्रिक 15 15 5 75 आणि 75 2 150 150. आता लसावी 150 आला
आपल्याला काय म्हटलंय, याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. 150 व्हायला दरवेळी 6 आंबे कमी पडतात. म्हणजेच किती आंबे असणार आहेत? 150 वजा 6 म्हणजेच 144 आंबे असणार आहेत. आता प्रश्न विचारलेला आहे, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? 144 आंबे असणार आहेत. 1 डझन म्हणजे 12 आंब्यांचा असतो. मग 144 भागिले 12 म्हणजेच 12 येणार आहेत. म्हणजेच त्या पेटीमध्ये 12 डझन आंबे असणार आहेत. इथे लक्षात घ्या, 6 आंबे कमी पडतात म्हटलं. 15, 25, 30 न भाग जाणारी संख्या 150 आहे, पण 150 व्हायला 6 कमी पडतात म्हणजे 144. अधिक कधी करायचे, वजा कधी करायचे हे लक्षात घ्या. कमी पडतात म्हणले की वजा करायचे, बाकी शिल्लक राहतात म्हटले की ते लसावीमध्ये ॲड करायचे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद, 108 सेकंदात बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 मिनिटांनी व एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार? भविष्यकाळ विचारला आहे. भविष्यकाळ शक्यतो लसावीमध्ये भविष्यकाळ असतो. 48, 72 आणि 108 एवढा टाईमचा गॅप आहे, म्हणजे आपल्याला त्यांचा लसावी काढावा लागेल. सुरुवातीला 48, 72 आणि 108 यांचा काढायचा आहे लसावी. यांचा लसावी काढताना काय करणार? भाग देणार. डायरेक्ट मोठ्या संख्येने भाग देऊया का? हो देऊया. 12ने जाईल. 12 48, 12 72 आणि 12 108. आता तिघांना भाग जाईल अशी संख्या नाही, म्हणजेच 12 हा त्यांचा मसावी झाला. तर दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. तर इथे दिले 2 2 4 बेत्रिक 6 आणि हे 9 असेच. दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे परत 3. हे 2 असेच, 3 1 3 आणि 3 3 9. यांचा जो लसावी आहे, यांचा लसावी येणार आहे 12 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3, म्हणजेच तो येणार आहे 432. आणि 432 काय आहेत? सेकंद आहेत. म्हणजे 432 सेकंदांनी पुन्हा एकदा ते एकत्र लागणार आहेत. आता आपल्याला विचारले 8:20 मिनिटांनी एकत्र आलते. पहिल्यांदा या 432ला आपल्याला मिनिट आणि सेकंदामध्ये घ्यावे लागतील. तर या 432ला आपण भागिले करणार 60ने. याला कधीही संक्षिप्त रूप द्यायचं नाही. का नाही द्यायचं? तर ते मग दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित होतात आणि मग आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये क्रिटिकलपणा येतो. इथं सरळ 60 यामध्ये किती वेळा बसतात हे बघायचं आहे. तर इथं 6 7 42 म्हणजे 7 मिनिटं होणार आहेत. 420, 60 गुणिले 7 झाले 420. राहिलेवर किती? 12 सेकंद. 7 मिनिट आणि 12 सेकंद राहिलेले आहेत. मग आता 8:20 मिनिटांनी वाजले होते, ते 8:20 मिनिटांनी ते वाजले होते. तर आता परत कधी वाजतील ते सोबत? तर 8:20 आणि 7 होतील हे 27 आणि त्यानंतर असणार आहेत हे 12 सेकंद. म्हणजे 8 27 12 जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7 12 16ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील हे विचारलेलं आहे. थोडक्यात समजून घेतला प्रश्न तर पहा काय आहे. 1856 मधून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे बाकीला म्हणजे यातून वजा केल्यानंतर जी काही संख्या येईल बाकी, या संख्येला 7 12 आणि 16ने भागल्यावर बाकी 4 राहील. बाकी राहिली पाहिजे 4. तर आता इथे काय करावं लागेल? पहिलं 7 12 16 यांनी भाग जाणारी जी संख्या आहे ती संख्या आपल्याला पहिली शोधावी लागेल. म्हणजेच त्यांचा लसावी काढावा लागेल. 7 12 आणि 16 यांचा काढायचा आपल्याला लसावी. तर यामध्ये पहा सामायिक विभाजक यामध्ये एकही नाही, म्हणजे याला डायरेक्ट आपल्याला दोघांना कशाने भाग जाईल त्याने भाग द्यावा लागेल. दोघांना जाणार आहे 4. हे 7 असेच राहतील. 4 त्रिक 12 4 चौक 16. आता मात्र कशालाही भाग जाणार नाही. आता यांचा गुणाकार जो आहे तो म्हणजेच असणार आहे इथे असणारी संख्या. तर पहा ती संख्या काय येणार आहे? 4 त्रिक 12 12 7 84 आणि 84 चौक 336. आता 336 आला यांचा लसावी, पण आपल्याला काय करायचंय? 1856 वजा x बरोबर म्हणजे याच्या जवळ जाणारी संख्या यातून शोधायची आहे. मग 336च्या पटीतील संख्या आपल्याला
की जी 1856 पेक्षा लहानात लहान आहे, जवळची आहे, अशी संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे. म्हणजेच इथे काय, कारण इथे विचारले कोणती लहानात लहान संख्या वजा करावी असं विचारलेलं आहे. मग 336 ला आपण गुणूया कितीने? इथे पहा काय होणार आहे, 300 गुणिले जर 5 केलं तर 1500 येतील, 300 गुणिले 6 केलं तर 1800 होईल. म्हणजेच आपल्याला इथं 5 नेच गुणावं लागणार आहे. 336 गुणिले 5 केल्यावर येतात 1680. म्हणजे 1680 ही संख्या इथे असणार आहे, 1680. पण या 1680 ला भागल्यावर बाकी 4 राहणार आहे का? नाही. 7, 12, 16 ने भाग जाणारी संख्या 1680 आहे. आपल्याला अशी संख्या पाहिजे की बाकी 4 राहिली पाहिजे. म्हणजेच या दोघांची इथे बेरीज होणार आहे. म्हणजेच ती संख्या असणार आहे 1684. पहा 1684 अशी संख्या आहे तिला 7, 12, 16 ने भागल्यानंतर बाकी 4 राहणार आहे. आता याच्यातून कोणती संख्या वजा करावी म्हणजे ही संख्या मिळेल. म्हणजेच 1856 मधून 1684 वजा करावे लागतील. 1856 वजा 1684, 7 न 4 2, 15 न 8 गेले 7, 17तून 16 गेले राहिला 1. म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागणार आहे? 172 ही संख्या वजा करावी लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एक टोला, टोला म्हणजे हा टोला नाही, टोला आहे. एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा दर 24 मिनिटानंतर वाजतो, तिसरा 32 मिनिटांनंतर वाजतो. जर हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर ते पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ निवडा असं सांगितलेलं आहे. लसावी काढावा लागेल. यांच्या पटीत असणारी संख्या काढायची आपल्याला. 18, 24 आणि 32 यांचा लसावी काढायचा आहे. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग देऊया याला. 2 नेच देऊया सध्या. 92, 18, 12, 24 आणि 16, 32. आता दोघांना जाईल अशी 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, हे 16 असेच. दोघांना जाईल अशी 4, तर हे 3 असेच. 4 एके 4 आणि 4 चौक 16. दोघांना जाईल अशी काही संख्या नाही. म्हणजेच आता यांचा लसावी जो आहे तो येणार आहे 32 6 चौक 24 त्रिक 72 चौक 288. म्हणजे यांचा लसावी आला 288 मिनिट आलेला आहे हा. आता या 288 मिनिटाला आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच ह्या 288 ला भागावं लागेल 60 ने. 60 ने भागल्यानंतर 5, 60 गुणिले 4 होतात 240. म्हणजेच हे झाले 4 तास. 240 अधिक 48 मिनिटं असणार आहेत ही पुढची. ते 4 तास 48 मिनिटांनी पुन्हा ते सोबत वाजतील. सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते. म्हणजेच हे सकाळी 8 वाजता एकत्र वाजले होते. तर त्यानंतर 8 आणि 4 12 वाजून 48 मिनिटांनी ते परत सोबत वाचणार आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. दमू नका, थकू नका, आपलं कॉन्सन्ट्रेशन जागेवर ठेवा. लक्षात असू द्या, ज्याचं भांडं छोटं आहे ते लवकर ओव्हरफ्लो व्हायला लागतं. ज्याला शिकण्याची प्रचंड हौस आहे तो लवकर बोर होत नाही. ज्याची ग्रहण क्षमता जास्त आहे तो लवकर बोर होत नाही. आज आपण मसावी लसावी मधला एकही टाईप सोडणार नाहीये. मसावी लसावीवर पूर्ण मास्टरीच आज मिळवणार आहोत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. एका संख्येला 3 ने 5 ने आणि 7 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 2 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती हे विचारले. लहानात लहान म्हणजेच यांचा लसावी, परत 3, 5 आणि 7 ह्या तिन्ही काय आहेत? सहमूळ संख्या आहेत. म्हणजेच यांचा लसावी जो आहे हा या तिघांचाही असणार आहे गुणाकार. मग तो असणार आहे 5 7 35 त्रिक 105. लसावी आला 105. विचारलेलं काय आहे तर लहानात लहान संख्या कोणती की जिला प्रत्येक वेळी भागल्यावर बाकी 2 उरेल. याला पूर्ण भाग जाणार आहे. याच्यात जर 2 मिळवले तर हे झाले 107 आणि 107 ला या तिन्ही संख्यांनी भागल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 2 राहणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 107. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात, तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? आणि गीताजवळ कमीत कमी असणारे मणी आपल्याला पर्यायातून शोधायचे. लक्षात घ्या, माळा केल्यानंतर 4 मणी उरतात, म्हणजे ते 4 मणी ऍड करून हे पर्याय आहेत. म्हणजे यातले हे 4 मणी जर आपण काढून टाकले, प्रत्येकातून हे 4 मणी काढून टाकले, तर येणारी जी संख्या आहे ती 18च्या पटीत असली पाहिजे. का तर प्रत्येक माळेत 18 मणी आहेत आणि 4 मणी उरतात आणि ते 4 ऍड करून गीताकडे असलेले हे कमीत कमी मणी आहेत. म्हणजे इथं राहिले किती 118,
इथे राहिले 252, इथे राहिले 121 आणि इथे राहिले 126. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, 18ने यातल्या कोणत्या संख्येला भाग जातो हेच फक्त शोधायचं आहे. तर 18ने 118ला काही भाग जात नाही. 18ने 252ला 18 एके 18 राहिले 7 आणि 18 चौक 72 याला भाग जातो. 121ला काही 18ने भाग जात नाही. 126ला 18 7 126 भाग जातो. आता इथे दोन संख्या अशा आल्या की ज्यांना 18ने भाग जातो, पण आपल्याला विचारलेलं काय आहे, तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते, कमीत कमी म्हणल्यावर 126 हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच इथं 126 मणांची माळ तयार होणार आहे आणि परत 4 मणी शिल्लक राहणार आहेत. म्हणजे तिच्याकडे एकूण जे मणी होते ते असणार आहेत 130. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने 78, 128 आणि 203 या संख्यांना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान उरेल? संख्या पहा पहिल्यांदा काय आहेत, त्या आहेत 78, 128 आणि आहे 203. आता पर्यायातील कोणत्या संख्येने या तिन्ही संख्यांना भागल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी समान उरेल हे आपल्याला शोधायचे. पर्यायावरून शोधणं जास्त सोपं आहे. 29ने जर भाग दिला तर 29 दुने होतात 58, 78 वजा 58 बाकी येणार 20. 29ने 128ला भागल्यानंतर 29 चौक होतात 116, म्हणजे इथं बाकी येणार 12. ही बाकी वेगळी येऊन चालणार नाही, समान पाहिजे, म्हणजे 29 येऊ शकत नाही. 25 त्रिक 75 बाकी 3 राहिली. 25 5 125 बाकी 3 राहिली आणि 25 8 200 बाकी 3 राहिली, म्हणजे 25 हे उत्तर येऊ शकतं. पण आपल्याला मोठ्यात मोठी विचारली आहे, म्हणजे 13चा विषय सुद्धा समाप्त झालेला आहे. राहिला फक्त 39चा विषय. तर 39 दुने 78 म्हणजे पूर्ण भाग जातो. 128ला मात्र 39ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे तो पण संपला. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 25. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 3 संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या हे विचारलेलं आहे. तिन्ही संख्यांचं गुणोत्तर 1:2:3 आहे. आता पर्यायांवरून ठरूया. 2:4:6 म्हणजे 2 एके 2 2 4 2 6 1:2:3 येतं, पण यांचा मसावी 12 येऊ शकतो का? नाही. मसावी हा नेहमी त्या संख्यांपेक्षा लहान संख्या असतो, म्हणजे हा पर्याय कट झाला. दुसऱ्यामध्ये पहा 5 एके 5 5 दुने 10 5 त्रिक 15 1:2:3 येतात, पण यांचाही मसावी 12 येऊ शकत नाही, कारण 12ने त्यातील कोणत्याच संख्येला भाग जात नाही. 10 20 30 1:2:3 आहेत, पण यांचाही मसावी 12 येऊ शकत नाही. शेवटचा जो आहे 12 24 आणि 36. तर 12 एके 12 12 दुने 24 12 त्रिक 36 1:2:3 आहेत आणि 12 हा त्यांचा मसावी येऊ शकतो. तिघांनाही भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 12 आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. ए बी व सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटांनंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील? भविष्यात पुन्हा एकत्र भेटतील. तिघांचं टायमिंग वेगवेगळं आहे, म्हणजेच यांचा लसावी काढायचा आहे. 12 18 आणि 20 यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. हा काढण्यासाठी याला आपण समान संख्येने भागू. बेसक 12 92 18 आणि 92 20. तिघांना भाग जाईल अशी संख्या नाही, म्हणजे इथून वरचा जो आहे तो असतो त्यांचा मसावी. सगळ्यांचा सामायिक अवयव. आता दोघांना भाग देऊया. इथे 2 ने 2 6 हे 9 असेच आणि 2 5 10. दोघांना भाग जाईल अशी आहे 3 3 एके 3 3 त्रिक 9 आणि हे 5 असेच. यांचा जो लसावी आहे तो असणार आहे लसावी बरोबर 2 दुने 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 आणि 36 पंचे होतात 180. 180 काय सेकंद. 180 सेकंदानंतर ते पुन्हा एकत्र भेटणार आहेत आरंभ बिंदूजवळ. आपल्याला विचारलेलं आहे किती मिनिटांनंतर ते एकत्र भेटतील. 180 सेकंद म्हणजेच 180 भागिले 60, म्हणजेच ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकत्र भेटणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 2 संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यांपैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती? डबल स्टेजचा प्रश्न आहे.
पहिल्यांदा तर पहा, मसावी जो आहे त्याला जर आपण m मानलं तर लसावी जो आहे तो किती असणार आहे, 12m, 12 पट आहे. दुसरी कंडिशन आहे त्यांची बेरीज 195 आहे, म्हणजेच m अधिक 12m बरोबर असणार आहे 195. हे झाले 13m बरोबर झाले 195. 13 गुणिले आहेत तिकडे जाऊन भागिले होतील, म्हणजेच m ची किंमत येणार आहे 13 एके 13 आणि 13 पाचे 65. m ची किंमत आली 15, जे मसावी आला 15 आणि लसावी येणार आहे 15 गुणिले 12 म्हणजे 180. आता पहा, मसावी कळला, लसावी कळला, एक संख्या माहीत आहे. दुसरी संख्या काढण्यासाठी आपलं ते स्टार्टिंगचं रिलेशन, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच x गुणिले 60 बरोबर मसावी गुणिले लसावी म्हणजे 15 गुणिले 180. 15 गुणिले 180. इथे पहा, हे 60 इकडे गुणिले आहेत, पलीकडे जाऊन भागिले होणार आहेत. 60 एके 60 आणि 60 त्रिक 180, म्हणजेच x बरोबर येणार आहे 15 त्रिक 45. म्हणजेच ती दुसरी जी संख्या आहे ती असणार आहे 45, जो की आहे पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता? संख्या आहे 3:4 प्रमाणात. पर्यायांमध्ये जर पाहिलं आपण तर 3:4 प्रमाणात असणाऱ्या संख्या कोणत्या दिसतात, तर इथे आहेत 4 दुने 8 आणि 4 नव्वे 36. 2 येतं म्हणजे हे संपले. इथं 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, हे पण संपले. आपल्याला 3:4 प्रमाण पाहिजे. इथे 4 त्रिक 12 आणि 4 चोक 16, 3:4 प्रमाण येतं इथे, पण यांचा लसावी 48 येतो का? तर 12 12 चोक 48 आणि 16 त्रिक 48, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 12च्या पाड्यात 32 येत नाही, 48 येतात, म्हणजेच त्यांचा लसावी 48 येणार आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्या संख्या असणार आहेत 12 आणि 16 आणि त्यांचा लसावी येणार आहे 48. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 78 सेमी, 104 सेमी, 117 सेमी आणि 169 सेमी लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील हे विचारलेलं आहे. म्हणजेच इथं तुकडे करायचेत, भाग करायचेत, म्हणजे विभाजक म्हणजेच मसावी काढायचा आहे आणि त्या संख्या ज्या आहेत त्या लिहून घेतल्या आणि 169. आता यांचा मसावी काढायचा म्हणजे सगळ्यांना भाग जाईल अशी समान संख्या. संख्यांकडे पाहिलं की कळतंय की यांना 13ने भाग जाणार आहे. 13 78, 13 8 104, 13 9 117 आणि 13 13 169. सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही. म्हणजेच त्यांचा मसावी आला 13. म्हणजेच त्या सळ्यांना समान भागात कापायचं असेल तर 13 13चे तुकडे करावे लागणार आहेत. आपल्याला विचारलेलं काय आहे, एकूण किती तुकडे होतील हे विचारलेलं आहे. पहा, 78ला जर 13 13 कापले तर 6 तुकडे होणार, 104चे 8 तुकडे होणार, 117चे 9 तुकडे होणार आणि 169चे 13 तुकडे होणार. जे एकूण तुकडे होणार आहेत 13 9 22 आणि 8 30 आणि 6 36 तुकडे होणार आहेत टोटल, जे की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. धावण्याच्या शर्यतीत अ, ब, क हे 3 खेळाडू वर्तुळाकार मार्गाने धावतात. अ 252 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो, ब 308 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो, क 198 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो. ते असेच फिरत राहिले तर किती वेळानंतर ते तिघेही एकाच वेळी सुरुवातीच्या ठिकाणी येतील? म्हणजेच भविष्यकाळ कधी एकत्र येतील. म्हणजेच इथं काढायचं आहे लसावी. हे आहेत 252, हे आहेत 198 आणि तिसरा जो आहे त्याचे आहेत 308. यांना आता आपल्याला लसावी काढायचा आहे यांचा. यांना 2ने भाग देऊ. बे एके बे, बे दोने 4, बेसक 12, इथे 92 18, 92 18, इथे बे एके बे, बे पंचे 10, बे चोक 8. आता यांना परत सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या 6 2 8 1 9 9 9 18, 5 4 9 1 10, 3ने जात नाही. हे तिघांना भाग जाईल अशी संख्या आता काही शिल्लक राहिलेली नाही. आता देऊया दोघांना भाग. तर इथं 99 म्हणजे याला 11ने भाग जाणार आहे, याला पण 11ने जाणार आहे. 126 असेच ठेवतो. 11 90 99, इथे होणार 11 1 11, 11 चोक 44. आता भाग जाणार आहे 6 2 8 1 9 आणि इथं पण 9 म्हणजे 9ने भाग जाईल. इथे 9 1 9 राहिले 3, 9 चोक 36 आणि इथे राहिलेला आहे 9 1 9 आणि हे राहिले 14. या दोघांना परत 14ने भाग जाणार आहे.
म्हणजेच हे होणार आहे 14 एके 14 हा एक आणि 14 एके 14. आता यांचा जो लसावी आहे तो असणार आहे यांचा गुणाकार 11 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 14 आणि हा गुणाकार केल्यावर यांचा लसावी येतो 2772. यांचा गुणाकार आला 2772. आता आपल्याला हे 2772 जे आहेत हे सगळे सेकंद आहेत, हे आहेत सेकंद. याचे आपल्याला मिनिट आणि सेकंदात रूपांतर करावं लागेल. म्हणजे 2772 भागिले 60 करावं लागेल. 60ने जर भागलं तर 6 चोक 24 म्हणजे 240 होणार आहेत. 240 म्हणजे राहिले शिल्लक 37. परत वरचे आले 2 झाले 72. 372 झाले. 372 मध्ये होणार आहेत 60 गुणिले 6 360. 6 6 36. राहणार आहेत शिल्लक 12. म्हणजेच हे होणार आहेत 46 मिनिटं आणि 12 सेकंद, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 8, 6 किंवा 18 याप्रमाणे माळा करायच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात, तर करंडीत कमीत कमी किती फुले असावीत? तर इथे पहा 8, 6, 18 याप्रमाणे माळा केल्यावर सगळी फुलं संपतात. असं जर असेल तर त्यांचा आपण लसावी काढूया. सुरुवातीला यांचा लसावी काढून घेऊ. 8, 6 आणि 18 यांचा काढायचा लसावी. म्हणजे आपल्याला सगळी फुलं संपत असताना किती फुलं असू शकतील हे कळणार आहे. 2 ने भाग देऊया. इथे 2 चोक 8, 2 6 आणि 2 9 18. या तिघांना भाग जाणार संपला तो 2 मसावी. आता दोघांना जाईल असा आहे 3. हे 4 असेच 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. आता काही दोघांनाही भाग जाणार नाहीये. यांचा जो लसावी आहे तो लसावी येणार आहे 3 दुने 6 चोक 24 त्रिक 72. लसावी आला 72. आता काय होतंय पहा, प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. म्हणजे 72 असती तर बरोबर माळा झाल्या असत्या, पण 2 फुलं कमी पडायला लागली. मग काय करायचं, तर ते 2 याच्यातून वजा करून टाकायची. 72 वजा 2 म्हणजे 70च फुलं असणार आहेत. 72 असते तर बरोबर माळा झाल्या असत्या, पण 2 कमी पडतात म्हणजे फुलं किती असणार आहेत? 70 फुलं असणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. 3 मीटर, 5 मीटर, 10 सेंटीमीटर, 12 मीटर, 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेल्या कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? तर पहा इथं 3 मीटर आहे, हे 5 मीटर आहेत, हे 10 सेंटीमीटर आहेत, हे 12 मीटर आहेत आणि हे 90 सेंटीमीटर आहेत. तर यांचा जर मसावी आपण 10 घेतला, जास्तीत जास्त माप का, तर 10 तर मोजावंच लागणार आहे, त्यासाठी कमीत कमी 10 सेंटीमीटर असेल. तर 10ने हे 5 मीटरचे 500 होतील, यालाही भाग जाईल, हे 300 होतील, यालाही भाग जाईल, 120 होतील, यालाही जाईल आणि 90ला सुद्धा जाणार आहे. 10 पेक्षा मोठा घेऊ शकत नाही, कारण 10चा सुद्धा आपल्याला मोजायचा आहे. म्हणजेच यांचा मसावी जो आहे तो असणार आहे 10 सेंटीमीटर, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा लांब टिपची लांबी शोधून काढा. लांब टिपची लांबी म्हणजेच इथं आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे. या सगळ्या संख्यांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या या बाजू सगळ्या मीटरमध्ये दिलेत, पर्याय सेंटीमीटरमध्ये आहेत. म्हणजेच आपल्याला हे करावे लागणार आहेत. हे आहेत 825, त्यानंतर होणार आहेत हे 675 सेंटीमीटर आणि होणार आहेत 450 सेंटीमीटर. यांचा आपल्याला काढायचा आहे फक्त मसावी. मसावी काढण्यासाठी 25ने डायरेक्ट भाग जाईल सगळ्यांना. इथं 25 त्रिक 75 आणि 25 त्रिक 75. इथं 25 जुने 50 आणि 25 7 175. इथं 25 एके 25 आणि 25 8 200. तिघांनाही भाग जाईल अशी संख्या येस आहे, ती म्हणजे आहे 3. 3 11 33, 3 9 27, 3 6 18. तिघांना भाग जाईल अशी संख्या नाही, म्हणजे विषय संपला. 25 गुणिले 3 हे झाले यांचे सामायिक विभाजक. 25 त्रिक 75 सेंटीमीटर एवढा आला यांचा मसावी. म्हणजे तेवढ्याच लांबीची पट्टी लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 75 सेंटीमीटर हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. एका फुलांच्या करंडीमध्ये काही फुले आहेत.
या फुलांचे प्रत्येकी 30 किंवा 40 किंवा 50 फुलांच्या एक एक अशा माळा बनवल्या तर प्रत्येक वेळेस माळ पूर्ण होण्यास 5 फुले कमी पडतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती फुले असतील? सेम टाईपचा प्रश्न आपण आधी पाहिलेला आहे. तर 30, 40 आणि 50 यांचा काढावा लागेल लसावी. म्हणजे किती फुलं असले बरोबर पुरतील हे आपल्याला कळेल. यांना भाग जाणार 10, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाच 50. तिघांना जाईल असा नाही, वरचा मसावी. खाली दोघांना जाईल असं पण नाही. म्हणजे 10 त्रिक 30, 30 चौक 120 आणि 120 गुणिले 5 आले 600. म्हणजे किती फुलं असणार आहेत? 600 असणार आहेत. 600 आलाय त्यांचा लसावी. आता आपल्याला म्हटलंय की प्रत्येक वेळेस माळ पूर्ण होण्यासाठी 5 फुले कमी पडतात. म्हणजे 600 असते तर बरोबर माळा झाल्या असत्या, पण 5 कमी पडतात. म्हणजे किती असणार आहेत? ते असणार आहेत 595. तिथे असणार आहेत 595 फुलं, ज्याच्यामुळं 5 फुलं कमी पडतात. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. आणि शेवटी आहे प्रश्न क्रमांक 47. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली, तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? कमीत कमी किती दिवसांनी भेटतील? भविष्यकाळ एकत्र येतील. म्हणजे यांचा काढायचा आहे लसावी. सेम प्रश्न नवनीतच्या गाईडमध्ये आहे. यातले जवळपास खूप सारे प्रश्न हे आहे असे 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये आहेत की जे पोलीस भरतींना मागे विचारले गेलेले आहेत. आता यांच्यात नेमकं रिलेशन कसं हे मला नाही सांगता येणार. की इथले प्रश्न उचलून तिथे आले की हे पेपर सेट होताना 7वी स्कॉलरशिपचा आधार घेतलेला आहे आणि त्यातलेच प्रश्न इथे टाकलेले आहेत. हा संशोधनाचा विषय, आपल्याला त्याच्याशी काही नाही. ह्या सगळ्या प्रश्नांचा सराव आपल्या तिन्ही परीक्षांना उपयुक्त होणार आहे आणि तो आपण करतोय. यांचा काढायचा आहे लसावी. तर यांना भाग जाणार आहे 2 ने, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेसक 12. तिघांना भाग जाईल. ह्या संपल्या आता. 2 हा मसावी आहे, आपल्याला लसावी काढायचा आहे. दोघांना जाईल अशी आहे 3. तर 3 एके 3 हे 4 असेच आणि 3 दुने 6. परत दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे. 2 ने भाग जाईल हा 1 असाच. बे दुने 4 आणि बे एके बे. याचा लसावी जो आहे तो येणार आहे बेत्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 दुने 24. म्हणजे 24 दिवसांनी ते कार्यालयामध्ये एकत्र भेटणार आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. अशा पद्धतीने आज आपण लसावी मसावी या घटकाचा पार भुगा करून टाकलेला आहे. एकही प्रश्न सोडलेला नाही आहे लसावी मसावीवरचा. आणि या प्रश्नांची जर प्रॉपर तयारी झाली असेल तर लसावी मसावीवर कसाही प्रश्न आला परीक्षेत तरी आता तो गॅरंटेड आपल्याला सोडवता येणार आहे. पुढे येणारा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे सरासरी. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. पुढे येणारा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे आहे सरासरी, जो आपला 9वा व्हिडिओ असणार आहे. आणि सरासरी या घटकावरील TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपच्या दृष्टीने कोणत्या प्रश्न प्रकार महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत छान रहा, अभ्यास करत रहा, सोबत रहा. धन्यवाद.